शिरूरमध्ये आपलं काम आहे, आपण 24/7 तिथं कंटिन्यू लोकांचं काम करायला उपलब्ध असतं. जे पाणी दूषित एवढं राहिलं याला कारणीभूत फक्त हे समोरचा उमेदवार सुनील पैठण पगारे हाच. शासनाने दिली पण लोकांनी खाऊन घेतलं ना. गरीबाला थोडं लाभ झाला त्याचा काही, गरीबाला लाभ नाही भेटला ना. शासनाने गेली पण दुसऱ्या आत्महत्या लोकांनी खाऊन घेतले. कोणीच येत नाही इकडं, कोणीच येत नाही इकडं. 8 दिवसाला पाणी आम्हाला लहान लहान मुलं आमच्या असे गटरीमध्ये खेळत आहे. घेतेच नाही कोणी. काळजी घेतली असते तर एवढं गटरी साचलंच नसतं. हे पा इडून तोडून गटरी आमच्या गल्लीला. आपले काही ते बगल बच्चे सोबत घ्यायचे आणि स्वतःच कौटुंबिक उदरनिर्वाह कसा होईल, आपण कसे गब्बर हो, या पद्धतीचा हा विकास झालेला. विकास काही फक्त दादा काहीच काम नाही केले, गावाचे काहीच काम करेल नाही त्यांनी. गावासाठी काहीच नाही केलं त्यांनी. 8 दिवसाला पाणी येतं भरून घ्यावं लागत, या विकत घ्यावं लागत. आणि असं ते गैरसोयच म्हणायची. आता तुम्ही काय नाही. यांनी सिस्टीम चालू केली का 11,000 रुपये भरायचे आणि भोगवटा द्यायचा.